नमस्कार मित्र हो. महाराष्ट्रात देशात काही वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडीवर आपल्याला लक्ष ठेवावंच लागतं. काही घडलं की बोलणं हा तर आपला धंदा आहे आणि तो धंदा न करता जाणं म्हणजे धंद्याची बेईमानी. म्हणूनच जे काही घडलंय, जे काही समजलंय ते तुमच्या समोर मांडण्यासाठी मी आलेलो आहे. राहुल गांधी सावरकरांच्या विषयी बोलले आणि इतके बोलत गेले की संपूर्ण महाराष्ट्रातून एकच प्रतिक्रिया आली. बहुतेक भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रचारक म्हणून राहुल गांधींची नियुक्ती केलेली असावी, सुपरस्टार प्रचारक. कारण राहुल गांधी जितकं बोलतील, जितके विषय मांडतील तितकं भाजपला अनुकूल ठरणार हे नक्की होतं. राहुल गांधी बोलत होते आणि त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले उद्धव ठाकरे काय करणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सुनावून टाकलं. अर्थात हे सुनावणं म्हणजे अग म्हशी मला कुठं नेशी अशा अर्थाची केलेली तक्रार होती. म्हणजे म्हशीचं शेपूट तर पकडलंय यानी आणि उगाच चालणाऱ्या म्हशीला म्हणतायत की मला कुठे नेणार आहेस. अरे सोपं आहे बाबा, दे ना शेपूट सोडून. पण उद्धव ठाकरेंना म्हशीचं शेपूटही सोडायचं नव्हतं आणि मी म्हशीच्या सोबत फरफटत चाललो आहे, म्हैसच मला नेते आहे हेही दाखवायचं होतं. म्हणून मालेगावच्या सभेत त्यांनी बोलून टाकलं. एक गोष्ट नक्की होती की उद्धव ठाकरे काँग्रेसपासून दुरावत चालले होते. जातील की नाही हा मुद्दा वेगळा. उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाची व्याख्याच बदलू लागले आहेत. जाऊ द्या, आपल्याला तो मुद्दा नाही आहे बोलण्याचा, आपला मुद्दा वेगळा आहे. जेव्हा सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राहुल गांधींना समजावून सांगितलं, बाबा तुझ्या पक्षाची तुझ्या बोलण्यामुळे वाट लागली आहे हे जितकं खरं आहे ना, तितकंच खरं तू बोलत राहशील तर आमच्याही एकत्रित येण्याची वाट लागेल. तेव्हा प्लीज माझ्या राजा, माँ के लाडले, मत बोल असं सगळ्यांनी विनंती केली. आणि मग राहुल गांधींना कळलं की आपला लोचा होण्याची शक्यता आहे. हा लोचा होण्याच्या आधी राहुल गांधींनी पटापटा आपले ट्विट डिलीट करून टाकले. सावरकर नहीं हूं, गांधी हूं असं म्हणणारे राहुल गांधी हूं म्हणत ट्विट डिलीट करत होते. यांच्यापेक्षा आमच्या केतकी चितळे, स्वप्ना पाटकर किंवा कंगना राणावत बऱ्याच म्हणाव्या लागतील. त्यांनी काही डिलीट केलेलं नाहीये. आता या सगळ्या विरोधी पक्षाच्या आग्रहाखातर राहुल गांधींनी जराशी भूमिका बदलली आणि एकच प्रश्न विचारला जाऊ लागला की कसं काय ते आपल्या सगळ्यांना कळलंय. पण महाराष्ट्रात काही वेगळं शिजत होतं. आणि ते काय शिजत होतं तर महाराष्ट्रातल्या झाडून सगळ्या HMV वर्तमानपत्रात एक बातमी येत होती. शरद पवारांनी मध्यस्थी केली. शरद पवारांनी सांगितलं की माफीवीर म्हणणं बरोबर नाहीये आणि तुम्ही असं काही करू नका. आणि राहुल गांधींनी शरद पवारांची इच्छा मान्य करून टाकली. हे शरद पवारांच्यावर झालं नाही हे कळायचं असेल तर ते जे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष केलेले आहेत, काय नाव त्यांचं, मल्लिकार्जुन खरगे, आठवतही नाही पटकन. गांधींच्या शिवाय कुणी अध्यक्ष झालं की नाव लवकर आठवत नसतं. तर त्यांनी जे काही स्पष्टपणे सांगितलंय की सगळ्या विरोधी पक्षांच्या मताचा आदर करून आम्ही यात भूमिका घेतलेली आहे, राहुल गांधींनी भूमिका घेतलेली आहे. पण महाराष्ट्रात मात्र हलगी वाजवून, ढोल वाजवून, ताशा वाजवून, काय जे वाजवायचे ते वाजवून HMV उच्चारावात ओरडत होते की पवार साहेबांनी सांगितलं. पवारांना क्रेडिट देण्याची सवय इतकी मस्त लागली ना, जसं ते देशात आहे ना, काही वाईट झालं की मोदींनी केलं, काही नुकसान झालं की मोदींमुळे झालं. अदानी पकडला मोदींमुळे, अजून काय पकडलं मोदींमुळे, कुणाचा घोळ झाला मोदींमुळे, लेकरू झालं मोदींमुळे, काही झालं की मोदींमुळे म्हणायची सवय लागली आहे. तसं महाराष्ट्रात राजकारणातली कोणतीही घटना पवार घडवून आणतात अशी एक मोठी अंधश्रद्धा महाराष्ट्रामध्ये पसरवून टाकलेली आहे. बरं, पवारांनी केलं असेल तर पवार एवढे शांत कसे झाले हा प्रश्न मला पडतो. म्हणजे माझा दावा तर असा आहे की यात पवारांनी सगळ्यांच्या मधला वन ऑफ दी एक शब्द उच्चारलाय. वन अँड ओनली पवार नाही आहेत राहुल गांधींना सांगणारे, वन ऑफ दी आहेत. सगळ्यांच्या मध्ये एक पवार आहेत की ज्यांना वाटतं की राहुल गांधींनी आता सावरकरांच्या वरती बोलू नये. पण महाराष्ट्रात चित्र का रंगवण्यात येत आहे त्याची मला काही विशिष्ट कारणं जाणवत आहेत. आणि ती कारणं अशी आहेत
की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सावरकर 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 हा विषय घेऊन एक वेगळंच चित्र निर्माण होत आहे. म्हणजे एक अजेंडा तयार करण्यात पवार काही अंशी यशस्वी झालेत. महाराष्ट्र म्हणजे शाहू फुले आंबेडकर. म्हणजे आता या शाहू फुले आंबेडकर या त्रिसूत्रीमध्ये जितेंद्र आव्हाडांनी शिवशाहू फुले आंबेडकर असं 4 सूत्र लावायचा प्रयत्न केलाय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वगळून महाराष्ट्राची कल्पना आजवर शरद पवार मांडत होते. काही अर्थाने ते यशस्वी झाले होते. तसं या सगळ्या पंक्तीत सावरकर एकटे एका अशा स्थानावर जाऊन बसत होते की जिथे सावरकरांच्या बाबतचा एक समर्थक समूह तयार होत होता आणि जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल करण्याची क्षमता ठेवून आहे. आता या समूहाला अधिक वाढू द्यायचं नसेल तर राहुल गांधींनी सावरकरांवर न बोललेलं बरं असं राजकीय दृष्ट्या धूर्त असलेल्या शरद पवारांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच या विषयाला अधिक हवा देऊन सावरकरांची प्रतिमा अधिक उजळून निघावी. अधिक उजळून म्हणतोय, ती उजळलेलीच आहे, कोणी उजळून काढण्याची गरज नाहीये. ती पवारांनी म्हटले म्हणून उजळून निघाली असं नाही. कारण पवारांनी स्वतःच सावरकरांचं तोंड भरून कौतुक अर्धा घंटा केलेलं आहे. तोंड भरून म्हणजे पवार इतकं बोलत होते की आम्ही सदगदित होत होतो अशी ती अवस्था होती. एवढं प्रचंड कौतुक करणारे पवार या एकाच कारणामुळं बोलतायत की ते एक वेगळं समीकरण राज्यामध्ये तयार होऊ लागलं होतं. हे होऊ नये यासाठी पवारांनी ही भूमिका घेतली. 1. नंबर 2, पवारांना उद्धव ठाकरेविषयी खात्रीच नाहीये. कारण हे महाशय कधी काय करतील सांगता येत नाहीये. आता एक गोष्ट नक्की आहे की सत्तेच्या जवळ पवारांच्या जवळ जाता आल्यामुळं पवार म्हणतील ती पूर्व दिशा हे उद्धव ठाकरेंनी ठरवलेलं आहे. म्हणजे ते कितीही म्हणत असले मी काही पवारांच्या संस्कारात वाढलेलो नाही आहे, तरीही पवारांच्यामुळे ते मुख्यमंत्रीपद मिळालं याची जाणीव आहे. आणि एकदा मिळालेलं पद पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडायला देखील तयार होतील. त्याने नाही का व्याख्या बदलल्या आता हिंदुत्वाच्या, शेंडी जाणव्याचं नाही, मग महिलांना त्रास देणारं नसतं, काय 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 असं ते बोलत राहतात. त्यावर किती बोलत राहायचं आपण. तर हे हिंदुत्वाची व्याख्या बदलतायत, हिंदुत्वाची आपली अवलंब करण्याची पद्धत बदलतायत ते पवारांच्यामुळं. पवारांना भीती अशी वाटतेय की सावरकर नावावर एक समीकरण तयार होऊ लागलं आणि उद्धव ठाकरेंना जाणीव झाली की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण सत्तेच्या जवळ जाऊ शकतो, तर उद्धव ठाकरे पलटी मारून इकडं तिकडं जाऊ शकतात. अजून उद्धव ठाकरेंना संपविण्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. हा बाबा अजूनही आपली संघटना घेऊन लढतो आहे. याला संपवायचं असेल तर विरोधकांच्या गोटात जाऊ देऊन संपवता येणार नाही, तर आपल्याच गोटात ठेवून संपवता येऊ शकेल. उद्धव ठाकरेंना, त्यांच्या पक्षाला, आता नव्याने उभारी घेऊ पाहणाऱ्या पक्षाला पूर्णतः संपवायचं असेल तर उद्धव ठाकरे सोबत राहणं आवश्यक आहे. हे पवारांना उत्तम पद्धतीनं कळलेलं आहे. म्हणूनच ठाकरे दूर जाऊ नयेत यासाठीच पवारांनी खेळलेली ही खेळी असावी, एवढंच मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.